दिवस एका ठिकाणी वास्तव्य जर केलं तर त्याचे परिणाम चांगले नसतात। मग काही नाही म्हणले, आपण जागा बदलू। आणि लोक आता हे चार भावंड आमच्यापासून जाणार आहेत असं त्या लोकायला काही कळाल्यावर महाराज लोक जमले आणि सांगितलं जाऊ नका। झालेल्या प्रकाराबद्दल पाठीमागलं काही ध्यानात आलंय काय तुमच्या? आणि का जाता विनंती केली। त्यावेळेला आसक्ती नको म्हणून आसक्ती या विषयावर निवृत्तीनाथांनी लोकांना बोध केला। संसाराची आसक्ती सांगितली। विद्वत जन हो, आज आमच्याकडे बघून तुम्हाला जसं प्रेम जिव्हाळा निर्माण झालाय, आता प्रेम आणि जिव्हाळा राहिला नाही, त्याच्यावर आसक्ती निर्माण झाली। आता लोकांना जातो म्हणू लागलं की काही लोकांना रडू येऊ लागलं। बघा तुम्ही जास्त एक महिन्याचा काळ वारीला जाता वेळेस बघा आनंदानं तुम्ही वारी करा। घरून निघालं तेव्हापासून घरी येईपर्यंत वारीचा जर आनंद लुटला तर तुम्हाला तुमच्यासारखा जो कोणी साथीदार आनंद देते, येता येता जर त्याच्या घरी आपण दोघंही गेलो आणि त्याला वाट लावून आपल्या घराकडे जायला निघालो की त्यावेळेला मात्र माणूस नाराज, माणसाची मानसिकता बदलून जाते। एक महिनाभरात ज्या माणसाने ज्या वारकऱ्याने प्रेम दिलंय, दिलेलं प्रेम देणाऱ्यानं नीट द्यावं आणि कळणाऱ्याला नीट कळावं, अशा लोकांचा विषय होय। खरं प्रेम जर दिलं तर महाराज माणूस माणसापासून दूर जाऊ लागला की अश्रू येतात। ते दाभडला मी ड्युटीला होतो, एक अनुभवातला प्रसंग सांगतो। आणि माझ्या सोबत आपलं सुभाष जाधव म्हणून आमचा एक कर्मचारी होता, आमच्या नारायण पाटलाचा ते मावस बहिणीचा मुलगा। 3-4 वर्ष ड्युटी केली आणि तिथला ते परिवार होता स्वाध्यायी। तर ते स्वाध्यायी परिवारातले लोक, स्वाध्यायी बंधू जर संवत्सर नसल प्रेम नक्की देतात, पण स्वाध्यायी परिवारातला जर नसल तर स्वाध्यायाच्या बैठकीत आपल्याला नेऊन बसविणार। का बसविणार? तर त्या स्वाध्याय बंधूचे नियम आपल्याला माहित नसतात, आपण येडं वाकडं वागल्याने तिथं करतो आणि ते नित्य दैनंदिनी करणाऱ्याला बाधा येते। म्हणून शक्यतोवर येऊ नका म्हणत नाहीत, पण बोलवीत मात्र नाहीत। मग आता योगायोगानं मला आमचा साथीदार म्हणला, साहेब चला आपण कार्यक्रम आहे मळ्यामध्ये आणि जाऊ। कार्यक्रम मी म्हणलं काय? तर काही नाही म्हणले, प्रवचन आहे, भगवद्गीतेवर विषय चालते। आम्हाला वेळ मिळाला, गेलो बसलो, सुंदर कार्यक्रम झाला। आणि त्या दिवशी त्या लोकांची पाठवणी होती। कार्यक्रम याच्या अगोदर 1.5 महिन्यापासून चालू होता। मग आता कार्यक्रम झाला, जेवण झालं, घरी आलो, ते त्याच्याच कलत गावची मंडळी, दाभडची मंडळी, काही नाही 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे मध्ये। संध्याकाळच्या वेळेला एकमेकाला जसं आपण सोयरिकीला आलेले सोयरे पाठवणी करतावेळी घरून उठून त्यांच्या गाडीपासून येतो की नाही, तसं एक स्वाध्याय बंधू दुसऱ्या स्वाध्याय बंधूला पाठवणीसाठी आला महाराज। एक 10 लोक होते। मला त्याच्यातला गंधच नाही। घंटाभर प्रवचन ऐकलो, मी आपला पहिला होऊन बसलो, मला काय माहित आहे। आणि ते साहेब जाऊ थोडं थांबा म्हणला मला काही काम नव्हतं, सज्जनाच्या संगतीत राहणं मला तरी काय अडचण होती। ठीक आहे
थांबलो महाराज. 7-8-10 लोक ऑटोच्या पॉइंटला आले, एकमेकाच्या पाया पडले, उराला उर लावून भेट झाली आणि अक्षरशः गळ सगळेच रडू लागले. मी दुरून चित्र पाहत होतो, मला प्रकारच लक्षात येणार नक्की काय झालंय. पण परिस्थितीनुसार लगेच उतावळेपणा मी बी केला नाही. काय होय असं काय केलं नाही. मी दुरून उगं पाहत राहिलो. अक्षरशः महाराज ते लोक खिशातले दस्ते काढून डोळे पुसावं लागतात इतकं रडू लागले. आणि 10 मिनिटं कुठलाच संवाद नाही महाराज, काहीच नाही. तिथली परिस्थिती इतकी भयान शांत झाली. मला एक वेगळाच जीवनात अनुभव आला आणि शिकायला मिळालं. आणि मग 10 मिनिटानंतर ते त्याच्या वाहनात बसले, हे याच्या वाहनात बसले, निघून गेले. आमच्या सुभाषराव संग मी घरी आलो. सुभाषरावची आई सोबत होती, वडील सोबत होते. बसलो आणि म्हणलं, सुभाषराव असा प्रकार काय झाला? त्या वेळेला त्या सुभाषरावने मला समजून सांगितलेला विषय कळायला मला घंटाभर लागला. दृष्टांत संपला, पण सिद्धांत असा आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, 1 महिना राहिलेला माणूस जर आमचे नेत्र खळखळ करून जाते किंवा जाता जाता रडून जाते, तर या 4 भावंडांनी महाराज प्रेम दिले, ज्ञान दिले, नम्रता दिली, काय दिलं नाही हो. आणि मग लोकायला पुन्हा पश्चाताप होऊ लागला. इतक्या गुणवान लोकायला आम्ही कसं सतीलय त्याचा कळते हो महाराज. पण वेळ निघून जाते, कळते. कसं आहे तुम्हाला सांगतो, कळलं. कारण पृथ्वीचा नियमच आहे महाराज, या ठिकाणी जे पेराल तेच उगवते, त्याच्याशिवाय दुसरं काय मिळेल. मग कर्म कशात जसं केलं तसे भोगावंच लागतं. आणि मग या विद्वज्जन ब्राह्मणाला म्हणजे सतू लागली गोष्टी झालेल्या माग. यायला कोणीच त्या विषयावर बोलला गेलं, पण त्याला खटका आठवू लागला आणि अजून जास्त रडू लागला. एक बाई महाराज नवऱ्याला माहित नाही गहू इकली. आणि काही काळ गेल्याच्या नंतर 8-10 दिवस गेले. मधी 10-12 दिवस गेल्याच्या नंतर तिच्या शेजारी 5-6 बाया बोलत बसल्या होत्या. आणि ते त्या 5-6 बायाचा विषय वेगळाच होता. काय होता देव जाणे. पण ते 4-5 जणी बिसून खदखदून हसू लागल्या. त्याच्या चर्चेचा विषय असल विनोदाचा. त्या 5-6 जणी हसू लागल्या. आणि ही बाई अचानक तिथं गेली. आणि तिथं गेली त्या बायाला म्हणली, बाई का हसाल्या? ते बाया म्हणल्या, काय नाही, एक विनोद घडलाय म्हणून हसाल्या. असं झालंय, तसं झालंय. खरंच म्हणाल्या की म्हणली. तिला मलाच हसायला काय वाटलं. नाही, मला हसायला काय म्हणली. नाही, तुला कशाला हसावं म्हणल्या. असा विनोद झालाय म्हणून हसल्या. आणि अजून खतखत हसल्या. तर ही बाई उगाच्या उगा काय म्हणली, मला वाटलं की माझ्या गव्हाचंच होय काय. दृष्टांत संपला. पण सिद्धांत असा आहे, कोण विचारलं होतं काय? कोणी विचारलं नव्हतं. पण अंतरेचे आमचा स्वभावच असा आहे महाराज, जे अंतरात आहे की नाही ते बाहेर निघतेच. तसलं झालं महाराज इथल्या काही लोकायला.
पहिलाचा स्वभाव जे होता की नाही, आणि बाहेरही काढता येणार, अस्तित्व मान्य केल्याच्या नंतर पाठीमागलं काय उकरून काढायला, आणि स्वतः आपले चित्त आपणा गवाही. तुम्हाला किती त्रास दिलाय, किती सतीलय मला माहित राहते, आणि म्हणून याचा पश्चाताप होऊ लागला. लोक आनंदानं काही आणि या होणाऱ्या पश्चातापानं काही गळगळ 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 रडू लागले महाराज. आणि त्यावेळेला निवृत्ती दादानं आसक्तीवर बोललं, प्रवचन दिलं, आणि महाराज आळंद देऊन हे चारी भावंड निघाले नेवाशाकडे. मार्गक्रमण करीत 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 लोकांना पाठवणी केली. आळंदीचे लोक पुन्हा परतून आले, आणि हळूहळू हे लोक नेवाशाला जाण्यासाठी 4 जण निघाले. पुढे निवृत्ती दादा, मागे ज्ञान दादा, सोपान दादा, मुक्ताई, दोघाच्या मधी चिमुकले पाय निघाले महाराज नेवाशाला. नेवाशाला गावाच्या नदीच्या काठावर एक सुंदर मोहिनीनाथाचं मंदिर आहे. त्या काळचा विषय. तर किती मोठं मंदिर असणार आहे, असं आपल्या मंदिरात थोडंच मंदिर असणार, छोटस पण मंदिर होतं. मोहिनीनाथाचं मंदिर त्या ठिकाणी दिसलं, आणि या मंदिराचा आधार घेऊन त्या काळामध्ये एक तर मंदिर नाही तर धर्मशाळा, आलेल्या अतिथीला थांबायची दुसरी व्यवस्था काही नव्हती, आणि म्हणून त्या मोहिनीनाथाच्या मंदिरामध्ये थांबले. नेवाशाला येता येता तापी नदीच्या काठावर एक 10-12-15 वर्षाचं लेकरू अचानक पडलेलं दिसलं, आणि घरचे माणसं बेजार होते. भलतीच ताप येऊ लागले. ताप येता येता काय त्या काळात दवाखाने, डॉक्टर, वैद्य हे ते काहीच नव्हतं. ताप आली की दोरी घालायचं, गंडे करायचं, त्या मंगळाईचा अंगूर लावायचा, हे तेव्हा असंच होतं महाराज. आणि म्हणून तापीनं एक 10-12-15 वर्षाचा मुलगा त्या नदीच्या तीरावर मरण पावलेला दिसला. हे मंदिरावरून जाता जाता या 4 भावंडानं त्या गर्द्याकडे बघितलं. आता ते तशी परिस्थिती असल्यामुळं सगळे लोक तिथं, घरचे गावातले काही लोक थांबले होते, आणि सहज त्या ठिकाणी ह्या 4 भावंडाचं आगमन झालं. महाराज भाग्य उदयाला आलं की नाही. मातीचं सोनं होते, आणि जेथे जावे तेथे असली अवस्था राहिली महाराज, की असलेल्या सोन्याची माती होती. आणि म्हणून एक प्रमाण आहे बघा, विळा परिसाशी लागला मागिल्या मोला मागू नये. 10-12 बाया निंदायचं होतं. ज्याच्याकडे निंदायचं होतं ते म्हणला, बाबा बाया म्हणल्या आम्हाला चांगले इळे नाही, इळे आणा. ज्याला निंदून घ्यायचे ते म्हणला इळे आणून देतो. गेलं खिचड्याकडे. पहिला काळ खिचड्याचा, आणि खिचड्याला म्हणला, खिचडी दादा मला एक 10-12 इळे पाहिजे. त्यानं होते बिचाऱ्याने दिले काढून. अजून इतके नेऊन बी एक आगावची बाई त्याच्यात आगावची आली. ते म्हणजे मला एक इळा कमी पडालाय. पुन्हा हे धनी तिकडे गेलं खिचड्याकडे, त्याला मला अजून एक इळा अर्जंट दे. 12 वाजले, दिन होते पटकून. त्यानं म्हणलं आता तयार तर नाही तरी बघतो, म्हणला थांबा. घरात गेलं. कवा 12 वर्षापासून पडलेला इळा होता की गंजलेला, काढला. त्याला मोठही धड नव्हती, काढून दिलं. हिंग असला आहे भाऊ, मला जमते का बघा, मला देऊन टाकला. गेले बाया निंदाल्यात. दिवस गेला, निंता निंता निंता
योगायोग असा आलाय महाराज, हे 12 वर्षापासून जे गंज लागला होता की नाही ज्या इळ्याला, त्या इळ्याला त्या निंता निंता कोण्या झाडाच्या बुडाला परीच होता की गवतात, ते कवा त्या इळ्याचा आणि त्याचा स्पर्श झालाय की महाराज. लोह परिसाची होय भेटी, काळीमा जाय उटा उटी. आणि म्हणून नेलं त्यावेळेला गंजलेला इळा होता, ती बाई निंदून येऊन पुन्हा संध्याकाळी हातात बघू लागलं तर चम 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 इळा चमकाला. त्या बाईने म्हणली तुमचा इळा दाखवा. मी दिवसभर निंदलो तर वेगळाच होता की माय म्हणले. घरला येतवळी सगळ्या बाया एका जागी झाल्या, सोन्याचा दिसाला इळा. ही वार्ता त्या घिसड्याच्या कानावर गेली. घिसडी पळतच आला, म्हणला मला त्या मालकानं रुपया दिला नाही, मला इळा द्या म्हणला. विळा परिसाची लागला, मागिल्या मोला मागू नये. घिसडी ते पुन्हा येऊन म्हणला मी तुम्हाला जेवढ्याला दिला होता तेवढ्यालाच द्या. ते बाई म्हणली आता सोन्याच्या भावात घ्यावं लागते. आता कसं लोकांच्या भावात देतो, कोण देईल महाराज. इळ्याची किंमत मटेरियलही महाग असला 200 रुपये, आणि पुन्हा सोन्याचा झाला आणि पुन्हा इकायचं म्हणलं तर देते की 200ला ते इकणार दे ना. दृष्टांत संपला. पण सिद्धांत असा आहे, हे आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय, 12 वर्षापासून गंजलेला इळा होय. लक्षात ठेवा, अनादी काळापासून आमच्यावर गंज पडलाय. आमचा जीव अनादी काळापासून जन्म मरणाच्या फेऱ्यात हिंडालाय. आणि योगायोग आशाचा परिसराला जर स्पर्श झाला, साधू संतांच्या संगतीत वाढणं म्हणजे आम्ही परिसाच्या संगतीत जाणं होय. आणि तशा परिसाचा संग जर झाला तर आमच्या जीवनाचं एका क्षणात सोनं होऊ शकते. एक क्षण म्हणजे माणसाचा जन्म. याच हिसाबानं महाराजानं हरिपाठात सांगितलंय, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिले. एक क्षणभर देवाच्या दारात उभं राहिलं ना काय मोक्ष मिळते की. घड्याळाच्या 60 सेकंदाचा 1 मिनिट होते, याचं गणित इथं लागणार या क्षणासंग. घड्याळाची 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. हे गणित या देवाचे द्वारी उभा क्षणभर इथल्या क्षणासंग जुळणार महाराज. कसं जुळणार? आम्ही 4 खाणीमध्ये फिरत असताना स्वतेज अंडज जारज उद्बीज एक एक येऊनी कोटी कोटी फेरे फिरत असताना अनादी काळापासून जन्म मरणाला समोर चाललो. आणि या सगळ्या 4 खाणीच्या तुलनेचा विचार केला आणि आम्हाला माणसाच्या जन्माचा आयुष्याचा विचार केला. किती आहे आमचं आयुष्य? अल्पायुषी मानव देहे शत गणिले अर्धरात्र खाय, बालत्व पीडा रोग क्षय, भजनासी काय उरले ते पाहेगा. नात्रा यांनी सांगितलं अल्पायुषी मानव दे. आणि 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्ष टोटल जरी जगला तरी इथले 100 वर्ष म्हणजे माऊलीच्या अभंगातला 1 क्षण आहे. आणि म्हणून 1 क्षण आम्हाला देवाच्या दारात उभं राहणं म्हणजे आम्हाला आमच्या वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. ह्या अवस्थेवर आम्हाला वासनेनंही जन्म पुढचा मिळते. आमची नीट वासना, चांगली वासना, भगवंताची वासना व्हावी असं वाटत असेल शेवटच्या टप्प्यात, तर त्या गोष्टीचं वळण लागायला आम्हाला परमार्थ जीवनभर करावं लागते. तेव्हा तिथं वळण लागते. सालभर लोकांचे चारे कापून आणल्यानं मरतवळी हरिहरी म्हणते की म्हणना महाराज. अहो जिंदगीभर हरिहरी म्हणलेला शेवटच्या टप्प्यामध्ये आगावचं खाया प्यायला मागू शकते.
मनाची अवस्था वेगळीच आहे. आणि म्हणे आमच्या इंद्रियाला पडले वळण, हे आम्हाला जे आम्ही वळण जीवनभर पाडून घेतलंय ते आम्ही बाजवून खाली टाकल्यावर लोक आमचे सगळे भवताल नाते गोते बसतात. आमची अवस्था वेगळीच राहते. डोळे असे टाईटच राहतात, याला वेगळंच दिसते, भवताल बसलेले माणसं वेगळंच बोलतात. त्या अवस्थेमध्ये आम्हाला भगवंताचं चिंतन व्हावं, त्याच्यासाठी आम्हाला जीवनभर भजन करावं लागते. जीवनभर दुसरं काही केल्या तर ती त्यावेळेला घडणार. आणि त्यावेळेला जर आगाव काही घडलं तर पुन्हा वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. रात्री आपण एका दिवशी कीर्तनात जड भरताचा इतिहास ऐकलाय. आणि म्हणून मला सांगायचं काय होतं, हे 4 भावंड नदीच्या काठानं जात असताना त्या ठिकाणी एक 10, 12, 15 वर्षाचं लेकरू मेलेलं होतं. त्याच्या भोवताल त्याचे नाते गोते बसलेले होते आणि त्याची माय उरबडून लढू लागली, माझं एकुलतं एक लेकरू मेलं. साधू संतांची भेट महाराज जरी पूर्व पुण्य उजडे तेव्हाच होते महाराज. आणि पूर्व पुण्याचा ठेवा योगा योग यायचा तिथं स्पर्श झाला. आणि त्यावेळेला काय झालं चौकशी केली आणि त्यावेळेला झालेला वृत्तांत सगळा माऊलीला कळाला. आणि त्यावेळेला माऊलीनं सहज त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि कृपा केली. काय कमाल महाराज, झोपेतून सकाळच्या परी लेकरू जसं उठवावं, माय जशी लेकराला थापटून उठते तशा पद्धतीनं ते लेकरू उठून बसलं. आणि तिथंही जय जयकार झाला. ज्ञानेश्वर महाराज की आनंद झाला. जीवनामध्ये असा प्रसंग येणाऱ्याला किती भाग्य मोठं असेल. आणि त्याला उठविलं महाराज आणि त्याचं नाव सच्चिदानंद ठेवलं. आणि त्याच्या मायबापानं आणि त्यानं स्वतःही अशा प्रसंगातून सावध झाल्यामुळं माऊलीच्या पायावर नतमस्तक झाले. आणि सच्चिदानंद स्वतः आता घरला जाण्यापेक्षा माऊलीच्या सोबतच निघाला आणि सांगितलं, महाराज आता इथून उरले ते तुम्हा समर्पण म्हणलं झालं. आणि म्हणून हळूहळू हळू माऊलीचा जय जयकार झाला. गाव ग्रामस्थ सगळी मंडळी निघून गेली. मायबापाला आता मेलेलं लेकरू जिवंत झाल्यावर मायबापाला किती आनंद होते तुम्हाला सांगावं लागते का? एवढा आनंद त्या मायबापाला झाला. आणि पण मायबापाने मान्य केलं माऊलीच्या संपर्कात राहा. तर ठीक आहे म्हणले, संपर्कात याला नेऊन काय मला संन्यास द्यायचा नाही. आता काय अहो साधू संत, आता पंढरी बाबा तुमच्या संग जर मी उगाच येऊ लागलो तुम्हाला रुपयाचा त्रास न देता तर तुम्ही नको काला म्हणसाल मला. चला बाबा तितकंच सही हरिपटात माग तरी म्हणू लागते, एवढं तर साध्य होईल. असं म्हणून तेच मेलेलं लेकरू उठलं, माऊलीला नमस्कार घातला आणि माऊलीच्या सोबत आलं. पुन्हा येऊन मंदिरात बसले. गोड अशी प्रवचन होऊ लागली. सुंदर असं नेवाशाला त्या ठिकाणी भजन कीर्तन गेलं. तिथं साधूचा काय दुसरं काय स्वार्थ राहते, उपदेशच महाराज. बुडते हे जन बुडते हे जन नद केर डोळा, बुडते हे जन नद केर डोळा, बुडते हे जन नद केर डोळा, बुडते हे जन नद केर डोळा.
म्हणून कळवळा विठाची म्हणून कळवळा विठाची म्हणून कळवळा विठाची. अशा पद्धतीनं महाराज बुडते हे जण न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. या कळवळ्याचं निमित्त करून जगाचा उद्धार करण्यासाठी आलेल्या 4 मूर्त्या महाराज जिथं गेलं तिथं उद्धाराचा विषय चालू आहे. आणि कालांतरानं त्या मंदिरात बसले. निवृत्ती दादानं सांगितलं, ज्ञाना सुंदर तू भजन कराले. मुक्ताई, सोपान काका, याचं लिखाण तू कर. नुसतं भजन करून सोडून देऊ नका. निवृत्ती दादानं मंदिरामध्ये बसून दादाला उपदेश केला आणि सांगितलं, बाबा लिखाण करा, ते जे तुम्हाला म्हणायचं आहे ते लिहा. आणि त्यावेळेला निवृत्ती दादानं ज्ञानाला सांगितलं, तुझं मनोगत व्यक्त कर आणि भावार्थ दीपिका तुली. ज्ञानेश्वरी नाव नंतर पडलं महाराज. भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचं लिखाण त्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर सांगू लागले. आणि हे सोबत उठून आणलेला जे मुलगा होता की नाही सच्चिदानंद, त्याला सांगितलं माऊलीनं, तू बाजूला बस, हातात पेन घे, टाक आणि लिखाण कर. माऊलीनं सांगायचं. आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. शके 1212 तरे ते टीका केले ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. आणि म्हणून माऊलीनं जे जे सांगितलंय महाराज तितकं लिखाण सच्चिदानंदानं सुरुवात केलं. कलम सच्चिदानंदाच्या हातात आणि ज्ञान मात्र माऊलीनं सांगितलं. ज्ञान निवृत्ती दादा समोर बसून आता. सद्गुरू समोर बसून असल्यावर महाराज सद्गुरू सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरूचे तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजे. ज्ञानदेव मने तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. अशी मूर्ती त्या ठिकाणी महाराज सद्गुरूची मूर्ती सोबत होती. पाठीमाग सद्गुरूचा आशीर्वाद होता. आणि म्हणून माऊलीने निवृत्ती दादानं सांगायचं आणि माऊलीनं लिहायचं. महाराज माऊलीनं सुंदर असं लिखाण केलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय जी स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिली ओवी सुरुवात केली महाराज. आणि सच्चिदानंद लेखक बाजूला लिहू लागला. सुंदर असं महाराज 9000 ओव्याचं लिखाण माऊलीच्या हातानं झालं. खूप सुंदर वर्णन आहे. या ठिकाणचं वर्णन आता अभंग
काय निवृत्ती दादांना आशीर्वादातच महाराज किती मोठं बळ आहे. इथं गुरु महिमा निवृत्ती दादांचा महिमा गाताना हे ग्रंथ करताना काय क्षमा याचना गुरुबळ आशीर्वाद मागितला त्यावर खूप असं मोठं विश्लेषण केलेलं आहे. महाराज गुरुचा महिमा किती मोठा आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा एक तर कुडीचं नातं म्हणजे बंधूचं आणि आत्म्याचं आत्मरूपाचं नातं गुरुचं. दोन नाते एका जागी झाले. आता त्याच्यापेक्षा कोण जवळ आहे हो? दुसरं जगात कोणीही जवळ नाही. आणि सत्पात्री शिष्याला सद्गुरूही कधीच महाराज दूर लोटत नसतात. आता शिष्य जर एखादी माझ्यासारखा नाटकी येऊन महाराजाचं सगळं हाडपाव म्हणून जर नाटकं करू लागला तर त्याचं त्याला वेगळं बेनिफिट राहते, मिळते त्याचे. आणि म्हणून तसला विषय हे आमच्यासाठी वय महाराज हे त्यांच्या काय त्याचं वर्णन करावं. आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण महाराज भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलींनी चालू केलं. सुंदर असं लिखाण केलं. काय काय लिखाण केलं आता पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये विष्णूने अवतार मी त्या दिवशी काल सांगून गेलो. भगवंतानी ज्या लोकाला अमृत मिळालं नाही, समुद्र मंथनातलं अमृत ज्याला ज्याला वाटायचं होतं त्या लोकाला ज्याला वाटायचं होतं त्याला मिळालं. पण अजूनही काही मनात राहिलेले लोक होते शिल्लक, त्याच्यासाठी महाराज ही ज्ञानेश्वरी निर्माण केली. ज्ञानेश्वरीमध्ये अमृत रस वतला. 9 रसाची याच्यामध्ये निर्मिती केली आणि 9 रसाची निर्मिती करून आता काय उरलं महाराज? दुनिया संपली, आटलीच्या. 9 रसाची निर्मिती आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ते मागं सांगलो की नाही, त्या 12 वर्ष गंजलेल्या इळ्याला सोनं करायची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. आणि म्हणून हे आम्ही इळा ते दृष्टांतातलाच होय, पण ओरिजिनल सिद्धांत शोधायचं झालं तर 12 नाही, अनादी काळापासून गंजालेला इळा आम्ही आमचा जन्म होय. आता पुढचा जन्म तरी आम्हाला मिळूच नाही, जन्म मरणच चुकावं. आणि जर मिळायचाच असेल तर तुकोबाराय म्हणतात सुखे घालावे सुखानं आम्हाला संताच्या घरी गर्भवासाला घाल बापा, संताचीच सेवा घडावी. असं सुंदर खूप निवृत्ती दादाबद्दल माऊलीने बोललं आणि लिखाणाला सुरुवात केली. आणि याच्यानंतर पुढं ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या लिहिण्याच्या नंतर पसायदानावर सुंदर असं विवेचन केलेलं आहे. पसायदानाच्या 9 ओव्यामध्ये जगाला काय लागते, जगाला काय द्यावं म्हणण्यापेक्षा निवृत्ती ज्ञानदेवाने सगळं लिखाण केलं. अर्जुनाची अवस्था त्या ठिकाणी काय झाली, काय होती, काय राहायला पाहिजे, अर्जुनाच्या काय शंका होत्या. आता आम्ही अर्जुनच हा महाराज, आम्ही स्वतः अर्जुनचा. अर्जुन जसा मोहमायेत फसला होता तीच आमची अवस्था आहे, आम्ही सुद्धा तसंच फसलो. आणि म्हणून हे कथानक एखादा मयासारखा नास्तिक जर म्हणला हे ज्ञानेश्वरी सोनं बिनं याच्यात काही नसते, पण अशा नास्तिकांना त्याच्याकडं महाकाव्य म्हणून जरी बघितलं, एखादी डिक्शनरी बनवून जरी बघितलं किंवा एखादी कादंबरी म्हणून जरी बघितलं तरी त्या कादंबरीमधूनही आमचं जीवन सोनं करण्याची ताकद मिळते बापू. जरी नास्तिक असाल आपण तरी त्याच्यामध्ये आपल्याला इथं विद्यार्थ्याची मिळे विद्या, धनार्थ्याची मिळे धन, पुत्रार्थ्याची मिळे पुत्र, मोक्षार्थ्याची मिळे गती. हे सगळं त्या ठिकाणी मिळते. सुंदर असं विवेचन त्यांनी केलं. आपणही पुढं नंतर पसायदानाचा काय विषय आपण उद्याच्या सत्रामध्ये सुंदर महाराज बघू. उद्या येणारी आता शेवटचे आज 5वा दिवस होय, 6 आणि 7 2 दिवस उरलेत. सर्व राहिलेल्या मंडळींना कृपया नम्र निवेदन करतो की आपण आता उद्यापासून सर्वांनी या ठिकाणी डायरी घेऊन आमचा एक माणूस कोणीतरी थांबल, पामलवाड गुरुजी असतील, परमेश्वरराव असतील किंवा बालाजीराव, कोणीतरी या ठिकाणी थांबल. देणाऱ्याने कृपया आता उद्यापासून पट्टीला जमा करा. सर्वांनी आपल्याला उद्या आणि परवा 2 दिवस आहेत, त्यामध्ये आपल्याला निसर्ग साथ देते की नाही याबद्दल अजून काही निश्चित सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण पाण्याची व्यवस्था तर केलेलीच आहे, पण
पुढे अजून काय कसं त्याबद्दल आपण काही भाकीत करू शकत नाही. म्हणून परवा दिवशीचं काय नियोजन लावायचं याच्यावर सर्वांकडून येणारी गोळाबेरीच डिपेंड आहे. त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना मी इथं ज्यांना ज्यांना आवाज आलाय अशा सर्व लोकांनी आपली पट्टी तात्काळ इथं देऊन यथाशक्ती पट्टी आहे. पट्टी काही जुलूम नाही, जबरदस्ती नाही, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. आता मी त्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन आलो, डॉक्टरांना म्हणल्याबरोबर 3000 दिलो, म्हणून इथं 2000 मनानच पट्टी देऊन टाकलो. दवाखान्यात 3000 देण्यापेक्षा इथं 2000 दिलेले बरे. मग असा विचार मग आम्ही करून देऊन टाकलो. तुम्हाला काय द्यायचंय यथाशक्ती आहे, जुलूम नाही, जबरदस्ती नाही. आपल्याला शोभल त्या पद्धतीनं भगवंताचं कार्य होय. बचेंगे तो लढेंगे. आपण सुखा समाधानानं आपण जर सुखी राहिलो तर पुढच्याही वर्षी या पद्धतीनं आपण परमार्थ करू. आणि पण 2 दिवसामध्ये कार्यकारी कमिटीला मी विनंती करतो, आपण पट्टीला सुरुवात करण्यापेक्षा इथं थांबा, सर्वांची पट्टी जमा करा, पट्टी करून घेऊन पुढील कार्य 3ऱ्या दिवशीचं नियोजन करा, अशी सर्वांना आपल्याला विनंती करतो. आणि आज या ठिकाणी परिस्थितीचा अंदाज घेता आपण एक 15-20 मिनटं अर्धा तास अगोदर कथा सोडविण्याला हरकत नाही. म्हणून आज झालेली भगवंताची सेवा सद्गुरू नारायण बाबाच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू पांडुरंग परमात्मा श्री संत नारायण महाराज यांच्या चरणी आणि सद्गुरू श्री स्वामी गंभीरबन महाराज मठ संस्थान कोलंबी यांच्या माझ्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आणि आमच्या संगीतकारांना विनंती करतो की आपण गोड असं पुढचा वेळ भजनात घालावा. भैया प्रेमानंदे यार नाच प्रेमानंदे राम नामाची आचंदे राम नामाची आचंदे राम नामाची आचंदे. मना श्रीराम जय राम जय जय राम. मना श्रीराम जय राम जय जय राम. भव सिंधु तारकना भव सिंधु तारकना यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची आचंदे राम नामाची आचंदे राम नामाची आचंदे. काळ गेला देश वधा
राम नामाची